मंडळी निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांचे मोठे मोठे घोटाळे बाहेर येत आहे. याआधी देखील पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण हे समोर आलं. माणिकराव कोकाटे यांचं देखील प्रकरण समोर आलं. आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोप होताना दिसत आहे. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत अंधारे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर सातारा जिल्ह्यातील सावरी गावात 115 कोटीचा ड्रग्जचा साठा सापडला होता. पण आता ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे या प्रकरणाचा तपास होत नाही असा विरोधकांचा सूर आहे. मुंबई पोलिसांनी एक मोठ्या ड्रग्ज फॅक्टरीवर धडक कारवाई केली. या कारवाईनंतर समोर आलेल्या काही माहितीनंतर सुषमा अंधारे आक्रमक झाल्या. अंधारे यांचा दावा की या ड्रग्ज फॅक्टरीतील आरोपींना जेवण पुरवण्यात येत होतं आणि हे जेवण येत होतं तेजयश नावाच्या हॉटेलमधून आणि येथेच आरोपीचा रोख थेट सत्तेच्या केंद्राकडे वळतो. सुषमा अंधारे यांनी दावा केला आहे की हे तेजयश हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा आहे. हे आरोप करतानाच अंधारे यांनी पत्रकार परिषदेत थेट लाईव्ह डेमो दाखवला. गुगल मॅपवर तेजयश हॉटेलचं लोकेशन आणि व्हॉट्सअप बुकिंग लिंक या दोन्ही ठिकाणी प्रकाश शिंदे यांचं नाव दिसत असल्याचं त्यांनी दाखवलं. आता ही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचं का असा थेट सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. इतकंच नाही तर जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलिंगमुळे कोणी वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झालेच पाहिजे असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा जोरदार मागणी केली आहे. या आरोपानंतर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक्स फोरम कॉन्फरन्सच्या उद्घाटना प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वप्रथम मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो. साताऱ्यात जो काही ड्रग्जचा धंदा चालला होता त्याच्या पोलिसांनी मोठ्या धडाक्यात पर्दाफाश केला आहे. पण त्याचवेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपावर तीव्र शब्दात आक्षेप घेतला. या प्रकरणात जाणीवपूर्वक राजकीय दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव ओढलं जात आहे. हे चुकीचं आहे. आतापर्यंत जे काही पुरावे समोर आले आहे त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाशी संबंध नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दिशाभूल करून अशा पद्धतीनं संबंध जोडणं योग्य नाही असा इशाराही त्यांनी दिला. मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यामध्ये निवडणूक सुरू आहे त्यामुळेच सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अंधारे यांनी माफी न मागितल्यास कारवाईची मागणी शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणावर प्रकाश शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्यासाठी हे सगळं रचलं जात आहे असं मत प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. काही ठोस तथ्य आहे का या प्रकरणामध्ये? एकीकडं सुषमा अंधारे यांचे थेट आरोप, दुसरीकडं मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट इग्नोर. या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो, पोलीस तपास कुठपर्यंत जातो आणि राजकीय संघर्ष किती वाढतो हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.